कडे बीड कोर्टाकडून वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 22 तारखेपर्यंत कराड आता पोलीस कोठडीत असणार आहे। कोठडी सुनावल्यानंतर बीड कोर्टाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठा राडा केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले। तर बीड न्यायालय परिसरातील दृश्य आपण पाहतोय। बीड न्यायालय परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरात आंदोलन करण्यास सुरुवात केली। हे दृश्य आपण थेट तिथूनच पाहतोय। न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे, परंतु त्या सुद्धा एक वकील आहेत न्यायालयाच्या। मला नाव सांगता येणार नाही, पण त्या सुद्धा एक वकील आहेत। काय केलं सांगा ना। उभं राहिले म्हणून आमच्या कोर्टाच्या कॅम्पस मध्ये उभं राहिले म्हणून संतोष देशमुखच्या सगळ्या मारेकरांना माझा मोबाईल आहे, त्यात मला कांचे नंबर आहेत ते। माझा मोबाईल माझ्या 2 मिनिटं तुम्ही सहकार्य करा, फक्त 2 मिनिटं। नाही पण मॅडम आम्ही काय केलं? ट्रॅफिक जाम होईल, बसा ना प्लीज, बसा ना। ज्यावेळेस त्याला ठेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही, त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले, तेव्हा त्याचं काहीच केलं नाही। आम्ही उभं राहिला म्हणून आम्हाला तुम्ही गाडी घेऊन चालला। आम्ही उभं राहिला म्हणून फक्त उभं राहिला म्हणून एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही। उद्या तुम्ही आम्हाला मारताल ना, आम्हाला मारताल ना तुम्ही ठेचून, तेव्हा काय करायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।